मुंबई ते टांझानिया असा 4682 किलोमीटर 2909 मैल विमान प्रवास करून गणपती बाप्पा पूर्व आफ्रिका येथे विराजमान होणार आहेत। निशिता अरोरा यांनी इंस्टाग्रामवर लालबाग येथे सोहम आर्ट गणेश चित्रशाळेत आपली बाप्पाची सुरेख कृष्ण रूपातील मूर्ती पसंत केली आणि ती आज गुरुवारी प्रवासाला निघाली। सोहम यांनी यावर्षी UK, US, गल्फ येथे इंस्टाग्रामवर जवळपास 18 गणपती बाप्पांची ऑर्डर मिळवली आहे। 23 वर्षापासून सोहम लालबाग येथे सोहम आर्ट नावाने गणेश कार्यशाळा सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे सोहमकडे POP, शाडू माती आणि कागदी लगदापासून बनवलेली घरगुती मूर्ती बनवली जाते आणि रंगही नैसर्गिक वापरले जातात। यंदा मुंबईतून जगभरात लवकरच बाप्पा निघाले। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। यातच आमच्या प्रतिनिधींनी धरणांचा आढावा घेतला असता रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 23 धरणे ही जुलै अखेरीस तुडुंब भरली आहेत आणि ऑगस्ट अखेरीस 28 पैकी 28 धरणे संपूर्ण भरण्याची शक्यता आहे। सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकूण पाणीसाठा हा 94% भरला आहे। यामुळे रायगडकरांचा वर्षभरातील पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसत आहे। या संदर्भात कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता अतिपर्जन्य परिस्थिती सुद्धा पाटबंधारे विभाग हे सुसज्ज झाले आहेत। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी 24 तास संपर्क असून आपत्ती परिस्थितीसाठी आम्ही सुसज्ज आहोत असा विश्वास कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी व्यक्त केला। आता रायगड जिल्ह्यामध्ये आपले 28 पैकी जवळपास आता 23 आपले लघु प्रकल्प सगळे भरलेले आहे। सध्या आपण डोलवल बंधाऱ्याला आहे आणि जर इन केस पाऊस जास्त आला तर आपली सगळी यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन एकदम अलर्ट मोडवर आहे। लगतच्या गावाला काय इशारा किंवा कशा पद्धतीने आपण सूचना करता? आपत्तीमध्ये इमर्जन्सी जी काही असेल प्रशासन आमचं पूर्णपणे सज्ज असून जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही 24 तास कनेक्टेड आहोत। संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा 675वा संजीवन समाधी सोहळा खेड शिंपी समाजाच्या वतीनं द तटकरे हॉल येथे साजरा करण्यात आला। यावेळी मोगरे बुवांचे कीर्तन, दिंडीचे आयोजन, विद्यार्थ्यांचा बक्षीस सोहळा, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। रायगडच्या रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी 20 कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्चाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या डॉक्टर C.D. देशमुख शहर सभागृहाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। कुठल्या टप्प्यात किती काम पूर्ण झाले याची माहिती बायचार्ट कॉन्ट्रॅक्टर देत असतो, परंतु काम कसं चाललंय, कामाची गुणवत्ता, कामाचा दर्जा प्रत्यक्ष साईटवर येऊन वेळोवेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे हे सर्व कामांची माहिती घेत असतात। आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी करून सुरू असलेल्या कामाची माहिती घेत कॉन्ट्रॅक्टरला कामाविषयी योग्य त्या सूचना केल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस गुहागर भाजपातर्फे साजरा झाला। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या विशेष सहकार्याने गुहागर तालुका भाजपातर्फे विविध शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। काताळे पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 9 शाळांमध्ये 285 विद्यार्थ्यांना भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप झाले। यावेळी भाजपाचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।